नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई, अहमदाबादसह महाराष्ट्रासह देशभरामध्ये तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर काल प्रधान यांनी राजीनामा दिला। तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळाला। या विजयाचा प्रचंड जल्लोष आज 26 जुलै रोजी दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तरुणाईच्या एकजुटीचं दर्शन यावेळी घडणार आहे। सकाळी 10 वाजता शिवतीर्थावरील वीर सावरकर मार्गावरती हा कार्यक्रम होईल। सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरामध्ये आंदोलनाचं रान पेटलं होतं। अखेर या लढ्याला यश आलं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज तरुणाईचा शिवतीर्थावरती प्रचंड जल्लोष होणार आहे। शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील। कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती। एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। यही ताकत है। मुझे लगता है कल भी आपने देखा होगा जहां हम खड़े थे, पूरी शिवसेना थी, मनसे थी, दोनों साथ में थे, दो ठाकरे भाई साथ में थे। तो कोई भी जो एक मुक्त आवाज है, फ्रीडम ऑफ स्पीच है, वो इधर कोई दबाने की कोशिश नहीं कर सकता, कोई भी दादागिरी नहीं कर सकता, कोई भी तानाशाह या आवाज नहीं बढ़ा सकता। तो जश्न तो होगा क्योंकि जीत तो हुई है, लेकिन अगला सवाल यही है कि लाठीचार्ज क्यों किया। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने हे शिवाजी पार्क परिसरामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, या अभिनंदन सभेमध्ये ठाकरे बंधूंबरोबरच अन्य कोणते नेते सहभागी होणार आहेत का, याबद्दल काही माहिती आहे का आणि कशा पद्धतीने एकूणातच तयारी सुरू आहे? आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण तिरंगा मोर्चा ज्यावेळेस काढण्यात आला होता त्यानंतर राज ठाकरेंकडून स्वतः जे ते फोन शरद पवारांना करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर माझानेच बातमी चालवली होती की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आहे। त्यासोबत काँग्रेसने सुद्धा भूमिका घेतली होती की आमचाही या मोर्चाला पाठिंबा आहे। आज ज्यावेळेस विजयोत्सव साजरा केला जाणार आहे, अभिनंदन मोर्चा या ठिकाणी केला जाणार, त्यावेळेस सुद्धा हे पक्ष असतात। कारण की आजही जो एकंदरीत कार्यक्रम पार पडणार आहे त्या कार्यक्रमात कोणत्याही पक्षाचे झेंडे हे हातात नसतील, फक्त आणि फक्त देशाचा तिरंगाच या ठिकाणी फडकताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे जसं 24 जुलैला शिवाजी पार्कवर ज्युनियर ठाकरे बंधू एकत्र येऊन एक आंदोलन किंवा निषेध व्यक्त केला, त्यावेळेस जसं फक्त आणि फक्त देशाचा तिरंगा झेंडा फडकत होता, तसंच आजचंही चित्र असेल। आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ते शिवाजी पार्क मैदान परिसरात तयारी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत बोलक्याशी विशेष म्हणजे की शिवाजी पार्क मैदानात जाणारे ज्या रस्ते ते संपूर्णतः बॅरिगेटिंग करण्यात आलेले। समोर जी ट्रॉली दिसते त्या ट्रॉलीवर आपल्याला ठाकरे बंधू जे ते आज उभे राहिलेले पाहायला मिळते। त्यामुळे विशेष असं मंचाचं नियोजन नसेल तर या ट्रॉलीवरून जे ती भूमिका मांडली जाईल। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरात जे ती पोलिसांची नाकाबंदी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। माध्यमांसाठी एक विशेष नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे, पण ते रस्त्याच्या कडेला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी बॅरिगेडिंग आहे। सध्या सावरकर स्मारकाचा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी खुला आहे। एक लेन त्यांची जी आहे ते सुरू करतात, 2 पदरी ह्या साईडला आणि 2 पदरी त्या साईडला, असे 4 पदरी हा संपूर्ण रस्ता आहे, पण त्यातले फक्त एक लेन जे ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर प्रत्येक नाक्यावर जी ती बॅरिगेटिंग केलेली पाहायला मिळते। सिग्नलचे या ठिकाणी सुद्धा बॅरिगेटिंग जे ती केलेली पाहायला मिळते। त्यामुळे ज्यावेळेस संपूर्ण आंदोलन जे ते या ठिकाणी किंवा आजचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरू होईल, त्यावेळेस ही सगळी वाहतूक व्यवस्था जी आहे ती वळवण्यात येणार आहे। म्हणजे सिद्धिविनायकवरून थेट जो दादर स्थानकाकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणाहून जे ते पुढचा मार्ग सुरू असेल तर या ठिकाणी थेट मग जो माहीमच्या परिसरातून पुढचा जो रस्ता सुरू असतो तो सुरू असेल। पण हा जो स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग आहे तो संपूर्णतः बंद करण्यात येणार आहे। तसंच कुठल्याही गाडीला जे ते रस्त्याच्या किनारी थांबू दिलं जात नाही, पार्किंग जे ती वाहनं करू दिली जात नाही। त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात रोज जी गाड्यांची गर्दी असते ती पाहायला मिळत नाहीये। सकाळपासून वाहतूक पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात आहे, तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी तैनात। याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर 2 दिवस सरळ अधीक्षक असतील, त्यासोबतच जे ते इथले वाहतूक व्यवस्थेमध्ये देखील योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत। या सगळ्याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।